सगळ्यांना आवडणारा आयटम बनवायचा आहे, तो म्हणजे चिकन बिर्याणी. त्याच्यासाठी मस्तपैकी मी कोशिंबीर बनवून घेतली आहे. पण चिकन बिर्याणी मी ही आज एक मस्तपैकी मातीच्या भांड्यात बनवणार आहे, तर त्याच्यासाठी कोशिंबीर तर पाहिजेच. नंतर मग मी बिर्याणी राईस घेतलेला आहे, त्याला बॉईल करून मस्त शिजवून ठेवला आहे. नंतर चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर चिकन तर एकदम यम्मी आणि फ्लिपी दिसतं आहे. मग ही मातीचं भांडं घेतलं आहे, यात मी तेल, थोडे स्लाईस केलेले कांदे कापून ते तळून त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं. आता हे चिकन शिजवायला ठेवायचं आहे. पण ही बिर्याणी खाऊन इतकं मस्त वाटतं, तर खातच राहावं असं वाटतं आहे. म्हणून आत्ताच मला तोंडाला पाणी सुटले. तर तुम्ही पण बघू शकता, चिकन जरा शिजवायला ठेवायचं. पण लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम खूप कमी करायचा आहे, नाहीतर हे भांड्यातली बिर्याणी आपला गॅसच खाऊन टाकेल. आणि ताट ठेवून आपल्याला चिकन शिजवायला ठेवायचं आहे. याला जवळजवळ 40 मिनटं लागतातच. तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता चिकन कसं शिजत आलेलं आहे. हे खूप छानपैकी याला बाजूने तेल पण सुटलं आहे. वाव, किती सुंदर दिसते. आता मस्त याला रोटी भाकरीसोबत पण खाऊ शकता. पण आता हा बिर्याणीचा बेत आहे, म्हणून मी याच्यामध्ये आपला जो बॉईल केलेला तांदूळ आहे तो यात मी घालणार आहे. आता तुम्ही बघू शकता की आता बॉईल केलेला भात आपण याच्यावर टाकला की याला मस्तपैकी असा खमंग वास पण सुटलेला आहे. आणि जसं की आता मातीचं भांडं आहे म्हणून मस्त वाफ याची धुवा झाला एकदम. आणि बघा, आपली बिर्याणी सणसणीत आणि झणझणीत रेडी पण झालेली आहे. बिर्याणीचा लूक तर एकदम खूपसूरत आहे. तर आता खायला पण टेस्टी आहे. तुम्ही पण बनवून बघा.